पाहूयात पुढची बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निर्णय दिलाय। आयोगाने अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस मानून पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह त्यांना बहाल केलंय। आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय। जुलै 2023 मध्ये अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह राज्यातील महायुती सरकारमध्ये सामील झाले होते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दोन भागात विभागली गेली होती। एक भाग अजित पवार गटाकडे तर दुसरा भाग शरद पवार गटात झाला। दरम्यान दोन्ही गट स्वतःला खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करत निवडणूक आयोगाकडे पोहोचले। 6 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या 10हून अधिक सुनावणीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटवला आहे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बाजूने निकाल दिलाय। आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवार गटात आनंदाची लाट उसळली आहे, तर दुसरीकडे शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय। आयोगाच्या निर्णयानंतर शरद पवार आता पुढचं काय पाऊल उचलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पवार साहेबांनी स्थापन केलेला हा पक्ष आहे। पवार साहेबांनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये ह्या पक्षाचा विस्तार केला। 28 राज्यात हा पक्ष आहे, त्यातल्या 23 राज्याच्या अध्यक्षांनी त्यांना पाठिंबा दिला। असं असतानाही हा निर्णय फक्त महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सदस्य जास्त एका बाजूला गेले म्हणून घेण्यात आलेला आहे। शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय सुभाष देसाईंच्या केसमध्ये लागला, त्यात सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की या कोणत्याही पक्षाचे विधिमंडळाचे सदस्य कुठे गेले म्हणजे त्यांच्या मागून पक्ष जाणं आवश्यक नाही। आम्ही यावेळी काडर सगळं पवारसाहेबांच्या कार्यकर्त्यांचं जे पदाधिकारी आहेत ते पवारसाहेबांच्या बरोबर आहेत हे दाखवून देखील हा निर्णय झालेला आहे। आम्ही या निर्णयाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जाऊन दाद मागू आणि लवकरच आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ। कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याच्या करता एक पद्धत आहे, एक परंपरा आहे। त्या प्रकारे आम्ही निवडणूक आयोगाच्याकडे गेलेलो होतो आणि त्यामध्ये आम्ही पण आमचं म्हणणं मांडलं, इतरांनी पण त्यांचं म्हणणं मांडलं। त्याच्या अनेक तारखा पडल्या। सगळ्यांचं म्हणणं, वकिलांचं म्हणणं जाणून घेतल्यानंतर साहजिकच लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य दिलं जातं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा, ह्या सगळ्या गोष्टी 50 आमदारांनी जो काही निर्णय घेतलेला होता त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये इलेक्शन कमिशननी निकाल दिलेला आहे। मी विनम्रपणे तो निकाल स्वीकारतो, मान्य करतो। काय त्याचा टायमिंग आज नाही उद्या तो येणारच होता आणि साधारणपणे त्यांनी जे शिवसेनेबरोबर केलं तेच आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत करतील। त्याच्यामुळे मला तरी फारच ह्याच्यात काही आश्चर्य वाटत नाही।